नमस्कार. जनता दरबारामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. निरनिराळ्या चांगल्या यशस्वी प्रयोगांची दखल आपण या जनता दरबारातून घेत असतो आणि त्यासाठी दर सोमवारी रात्री 10 वाजता आपण सह्याद्री वाहिनीवरती भेटतच असतो. दर शुक्रवारी सकाळी 8 वाजता सुद्धा आपण सगळेजण जनता दरबारसाठी सह्याद्री वाहिनीवरती भेटतच असतो. अशा या निरनिराळ्या चांगल्या प्रयोगांची माहिती तुमच्याकडून आमच्यापर्यंत मोठ्या प्रमाणावर पोहोचते आहे. तुमच्या या प्रतिसादाबद्दल सर्वप्रथम आपल्याला अनेक धन्यवाद. आणि ह्या तुमच्या प्रतिसादातून आता आपण सर्वांनी जनता दरबार हे एक विश्वासार्ह व्यासपीठ निर्माण केलेले आहे. त्यासाठी बघत रहा जनता दरबार. जनता दरबारमध्ये आपला आजचा प्रयोगही अतिशय चांगला आणि वेगळा आहे. आजच्या या प्रयोगाची माहिती आपण सगळ्यांनी ऐकायलाच पाहिजे, कारण ह्या माहितीतून आपल्याला सगळ्यांना आरोग्यम धनसंपदा लाभणार आहे. तसं पाहिलं ना तर प्रत्येकाच्या मनामध्ये कुठेतरी चांगलं काहीतरी करण्याची एक उर्मी असते, पण ती उर्मी बाहेर काढतोच असं नाही. पण म्हणून काय झालं, प्रत्येक जण कुठेतरी जगणं सुकर करण्याकरता काही संशोधन करत असतं, काही अभ्यास करत असतो आणि हे सारं तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठीच आपला हा जनता दरबार. तेव्हा आपल्याला आजच्या प्रयोगासाठी आपल्याला जायचंय पुण्याला ससून रुग्णालयामध्ये. अनेक जुनाट रोगांवरचं संशोधन आणि उपचार या ससूनच्या आयुर्वेद विभागामध्ये केलं जातं. ते नेमकं काय आहे ते बघा आणि रोगमुक्त व्हा. पण त्यासाठी आपल्याला या ससून रुग्णालयातला आयुर्वेद विभाग आहे तो शोधायला हवाय, कारण तो सतत स्थलांतरित होत असतो. सर्व उपचार पद्धती होत असलेल्या या ससून सर्वोपचार रुग्णालयामध्ये आयुर्वेद विभागानं आपली एक खासियत जपलेली आहे. अनेक रुग्णांना रोगमुक्त करून त्याची यशोगाथा हा आयुर्वेद विभाग सतत गात असतो आणि त्यासाठीच ही माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोचवतो आहे. निरामय जगणं कुणाला नको आहे. इथे निष्णात वैद्य आहेत, चांगलं औषध आहेत, सेवाभावी परिचारक आहेत, योग्य चिकित्सा आहे आणि ससून रुग्णालयाचं अल्पशुल्कही इथे आहे. त्याच्यामुळे इथे दूरवरून नित्य नवनवीन रोगी इथे येत असतात आणि रोगमुक्त होऊन इथून जात असतात. म्हणजे आता लोकांना कशी ससूनमध्ये जायची म्हणजे भीती वाटते आणि गैरसमज पण भरपूर असतात लोकांचे. तुम्ही कशा काय ससूनमध्ये जाता म्हटलं, आम्हाला काय होतं, आमचं माहेरी घरी गेल्यासारखं आम्हाला वाटतं. म्हणजे हे अगदी 100% खरं आहे. आणि इथले सगळे जे स्टाफ आहे तो पण फार प्रेमळ आहे. श्वासामध्ये जी दुर्गंधी होती अक्षरशः मी सुद्धा बोलू शकत नव्हते. अगदी खूप घरात पण प्रॉब्लेम होत होता आणि त्यांना स्वतःला पण त्याचा त्रास होता इतरांपेक्षा. तर आम्हाला 2-3 दिवसातच फरक जाणवला आणि आम्ही कंटिन्यू केली ट्रीटमेंट आणि अजिबात आता काहीच त्रास नाही. मला 1-2 दिवसात मला फरक पडला, कारण आम्ही इतकं घाबरलो होतो की त्यांनी डायरेक्ट पॅरालिसिस वगैरे सांगितलं होतं आम्हाला. तर ताबडतोब येऊन डॉक्टरांनी आम्हाला खूप म्हणजे इतका आधार पण दिला आणि इतकं म्हणजे आनंदून आम्ही घरी गेलो आणि लगेच ट्रीटमेंट सुरू झाली. आणि म्हणजे निस्वार्थी सेवा आहे. मुळात 20 खाटांचा हा अतिशय छोटा वॉर्ड आहे, पण जवळपास सर्व रोगांवरती ह्या वॉर्डामध्ये उपचार सुरू असतात आणि त्यासाठी या वॉर्डाच्या प्रमुख डॉक्टर सरिता गायकवाड आणि त्यांचा सर्व स्टाफ रुग्णसेवेमध्ये गर्क असतो. ससूनचा आयुर्वेदिक वॉर्ड ससून पुणे नॅशनल इंटरनॅशनल स्वरूपात झालेला आहे आणि ह्याचा मला भरपूर आनंद आहे, कारण ह्याचं सगळं श्रेय माझ्या शास्त्राला आहे. आयुर्वेद हे आयुष्यवेद हा आयुर्वेद म्हणजे आयुष्याचं ज्ञान देणारं, वेद म्हणजे ज्ञान देणारं शास्त्र म्हणजे आयुर्वेद. म्हणजे एक म्हणून पूर्ण ही एक जीवन प्रणाली आहे मॅडम. आणि आयुष्याचं तत्त्वज्ञान सांगणारं म्हणजे निसर्गाचं तत्त्वज्ञान सांगणारं. पंचमहाभूतांनी सगळा निसर्ग बनलेला आहे आणि शरीर हे सुद्धा पंचतन्मात्रांनी म्हणजे पंचमहाभूताच्याच अंशाने बनलेलं आहे. त्यामुळे शाश्वत आहे. शाश्वत आहे एवढ्यासाठी असं म्हणायचं आहे की त्यातली जी काही आपण कन्सेप्ट्स आहेत की ती जर आपण वापरली तर ती आज उपयोगी आहेत, हजारो वर्षापूर्वी उपयोगी होती आणि पुढे हजारो वर्ष पण उपयोगी होऊ शकते. डॉक्टर सरिता मॅडमचं संशोधन बऱ्याच रोगांमध्ये आहे, पण त्यांच्या या संशोधनाच्या वाटचालीची सुरुवात झाली कुष्ठरोगावरच्या संशोधनानं. त्यांचं हे संशोधन आणि त्याच्यावरची उपचार पद्धती
महाराष्ट्र शासनानं सर्व रुग्णालयांमध्ये लागू केलेली आहे. कुठल्याही चिकित्सालयीन संशोधन हे हे पेशंटवर केलेल्या उपचारातूनच आपल्याला ते संशोधन सिद्ध करू शकतो. रिसर्च याचाच अर्थ आहे पुन्हा सर्च करणं आणि त्याच्यातून आम्ही जे पेशंट पाहतो आयुर्वेदिक वार्डामध्ये यापूर्वी श्वित्रावर संशोधन झालेलं आहे. श्वित्र म्हणजे पांढरा कोड, तसंच हिपॅटायटिस बी यावर सुद्धा संशोधन झालेलं आहे, जिथे ते निगेटिव्ह स्वरूपात आले होते. म्हणजे माझ्यापूर्वी झालेले हे संशोधन आहे. मी आल्यापासून मॅडम मी इथं लेप्रेसीवर संशोधन केलेलं आहे. लेप्रेसीचे जे नॉन हिलिंग अल्सर्स असतात त्याला ट्रॉपिक अल्सर्स म्हणू. तर असे जे अल्सर्स असतात मुळात कुष्ठरुग्ण यांच्या संवेदना गेलेल्या असतात आणि ह्या संवेदना गेल्यामुळं जखम झाली, त्यात पस फॉर्मेशन झालं किंवा त्याच्यात मॅगेट्स म्हणजे आळ्या पडल्या तरी त्यांना तो सेन्सच राहत नाही, म्हणजे जाणीव राहत नाही. मुळात जाणीव ती निघून गेलेली असते आणि त्यामुळं अशा पेशंटवर तसा चलमोग्रा हे वापरलं जातं. कुष्ठरुग्णावर अगोदर वापरलं जात होतं, नंतर मल्टिपल थेरपी आली त्यांच्यात, मल्टी ड्रग थेरपी मॉडर्नच्या दृष्टिकोनातून. पण आयुर्वेदाने विशेष असं त्याच्यात काही मार्केबल केलं नाही आणि म्हणून मी तो विषय तिथे घेतला की एक जे दुर्लक्षित लोक आहेत आणि अशावर आपण जर काही ट्रीटमेंट केली आणि जे त्यांचे अल्सर्स असतात वारंवार समाज त्यांना दुर्लक्षित आणि असे पेशंट जर आपण ट्रीट करायला लागलो तर जास्त चांगला फायदा होऊ शकेल. त्यात मी एक गोष्ट वापरली मॅडम की सहज उपलब्धता, सर्वत्र उपलब्धता आणि स्वस्त अशा गोष्टीतून आपण काय करता येईल आणि म्हणून मग मी तिथे एक रिसर्च घेतला मॅडम. मॉडर्नची जे एक जखम धुण्याची पद्धत जी होती ती आपण बंद केली, त्याच्याऐवजी आणि आयुर्वेदात एक तत्व आहे मॅडम, समाने समाने वृद्धेशाम, म्हणजे मुठभर गव्हात मुठभर गहू टाकले तर त्यांची संख्या वाढते. तसं हे दीर्घजीवी असतात, म्हणजे काही वड उंबर पिंपळाची झाडं हजारो वर्ष जगतात आणि त्यामुळं त्यांचा वापर आपण इथे केला. त्यांचा काढा करून घेतला आणि तिळाच्या तेलात त्याचं सिद्ध तेल तयार केलं रोपणासाठी, म्हणजे व्रणकर्म करण्यासाठी आणि त्याच्याच डिकॉक्शननी ती जखम धुत गेलो. आणि त्यामध्ये मॅडम थोडंसं आपण हरिद्रा आणि विडंग असाचा पण वापर केला की दोन्ही औषधं क्रमिग्न आहेत. हरिद्रा म्हणजे हळद हे अँटीबायोटिक आहे, अँटीसेप्टिक आहे, अँटी इन्फ्लॅमेटरी आहे आणि त्याचा आपण सगळा वापर केल्यामुळे त्या जखमा बऱ्याचशा कमी झाल्या. त्यांच्यासाठी मी एक साधी पद्धत वापरली, काय गोमूत्र आणि दारू हरिद्रा त्यांचा काढा करून आपण हे केलं. मॅगेट्स पूर्ण गेल्या मॅडम. 1-2 रुपयामध्ये आपण महिन्याभराचं जखमांवरचं औषध आपण मिळवू शकतो 2 रुपयात. अतिशय गंभीर असाच हा आजार आहे. त्याच्यावर जर का लवकर उपचार झाले तर तो बरा होणं शक्य असतं, पण जर का उशीर झाला तर मात्र सारं जगणंच नासून जातं. त्यासाठी अशी संशोधनं आपल्याला माहिती असणं अतिशय आवश्यक आहे आणि सरिताताईंचं हे जे संशोधन आहे ते सहज साध्य आहे आणि सहज सोपं सुद्धा आहे. अशा प्रकारचा प्रयोग याच्यापूर्वी कधीही झालेला नव्हता. तर आयुर्वेदिक औषधांनी आणि औषधोपचारांनी लेप्रसीवरचे अल्सर्ससुद्धा बरे होऊ शकतात असा पेपरसुद्धा आम्ही पब्लिश झालेला आहे. आणि त्यावेळचे जे संचालक होते सुभाष साळुंके साहेब यांनी ह्या प्रयोगाला विशेष त्यांनी दाद दिली आणि अशा प्रकारचे औषधोपचार सर्व आरोग्य संस्थांना कळवावा असं त्यांनी सूचना दिलेल्या आहेत. डायरेक्टर ऑफ DHS म्हणजे पब्लिक हेल्थ यांनी तो ॲक्सेप्ट केला स्टडी. हा पहिला स्टडी ॲक्सेप्ट केला डायरेक्टर ऑफ हेल्थ सिस्टीमनी आणि तो प्रत्येक लेप्रेसी होममध्ये आणि लेप्रेसी हॉस्पिटलमध्ये ते वापरण्यासाठी त्यांनी एक पत्र काढलं आणि एक स्टँडर्ड प्रोटोकॉल त्यांनी माझ्याकडून करून घेतला. म्हणजे हे सगळ्यात मोठं यश आहे. सर्व प्रकारच्या त्वचा रोगांवरती आयुर्वेदामध्ये उपचार आहेत आणि त्यातलाच हा एक रोग सोरायसिस. माझ्याकडे सोरियासिसवर आपण काम केलं जातं आणि हे सोरियासिसवर काम करत असताना मी तुम्हाला थोडंसं हे दाखवू शकते. एक हा फोटो आहे आणि हा फोटो सोरियासिसचा पेशंट तसा 1 महिन्यानंतर काढला गेला, पण हा आणि त्यानंतरच त्याचा हा नंतरचा फोटो हा पूर्णतः बरा झाला. सोरियासिसचाही तोच फॉर्म्युला आम्ही वापरलेला आहे. ह्या लोकांना आम्ही सद्य ओमन दिलं. हे दिल्यानंतर बरीचशी तीव्रता आहे जी स्किनच्या आजारांची ती लगेच दुसऱ्या दिवशी 40% तरी कमी होते मॅडम आणि नंतर मग आपण ते औषध देतो. नंबर ऑफ केसेस त्वचेचे विकाराचे आमच्याकडे येतात मॅडम आणि त्यावर आम्ही ही शोधन चिकित्सा पहिल्यांदा वापरतो. त्यात वमन, नंतर विरेचन
आणि नंतर रक्तमोक्षण गरज पडली तर आम्ही करतो. आयुर्वेद शरीरातले सर्व दोष बाहेर काढतं. त्यासाठी पंचकर्म केलं जातं, शोधन चिकित्सा केली जाते, विरेचन केलं जातं आणि रक्तमोक्षणही केलं जातं. विंचू दंशावर उपचार करणारं संशोधन सरिताताईंनी केलेलं आहे आणि त्यासाठी आंबा, जांभूळ आणि मोगरा यांच्या एकत्रित समीकरणातून एक टॅबलेट तयार केलेली. वेदना कमी करण्यासाठी विंचूदंशावर म्हणजे अगदी साधी सोपी औषधं आहेत. म्हणजे आंबा, जांभूळ आणि मोगरा आणि 1-2 अशी दुसरी औषधं यांचे एक टॅबलेट दिलेली, ती सबलिंग्युअल ठेवायची. म्हणजे जे अँटीव्हेनम आपण देतो त्याच्याऐवजी ही सबलिंग्युअल टॅबलेट जर दिली, आणि ही कोणीही देऊ शकतं, म्हणजे ANM सुद्धा देऊ शकतो किंवा कुठलाही तिथला एखादा क्लास वर्ग 3-4चा कर्मचारीसुद्धा ते देऊ शकतो. तिथे डॉक्टर द्यायची गरज नाही. डायबेटीसवरती आयुर्वेदामध्ये खूप छान उपचार आहे. त्याचा जर का नीट वापर केला तर हा रोग आटोक्यात राहू शकतो. आणि त्यासाठी इथल्या आयुर्वेद रुग्णालयामध्ये नित्य नवीन रुग्ण येत असतात, अगदी दूरवरून सुद्धा येत असतात. मध्यंतरी तर थेट रशियाहून इथे एक रुग्ण आलेला होता. त्यांनी 3 महिने उपचार घेतले आणि 3 महिन्यानंतर जेव्हा तो त्याच्या मायदेशी परत गेला त्यानंतर त्याला इन्शुलिन घेण्याची गरज भासली नाही. मिखाईल म्हणून त्यांचं नाव होतं. साधारण 41 वर्षाचे ग्रस्त होते ते. त्यांना 40 युनिट इन्सुलिन होतं मॅडम. आणि सकाळ, दुपार, संध्याकाळ म्हणजे 8-24 तर ते जेवणाच्या आधी घ्यायचेच, म्हणजे काही खाताना. आणि नंतर मग उरलेली काय खातो आपण त्याच्यावर ते घ्यायची. पण इथे 1 महिना ते राहिले आणि त्यावेळेस आपण त्यांना आल्या आल्या एकदा सद्य वमन करून घेतलं. 2 वेळा आपण त्यांना छानपैकी वमन करून घेतलं आणि वमन केल्यानंतर ट्रीटमेंट दिली, साधी सोपी. आणि आज 3 महिन्यानंतरही त्यांचा पूर्ण फॉलोअप आपल्याला आलेला आहे ईमेलद्वारे. त्यांना इथून गेल्यापासनं एकदाही इन्सुलिन घ्यायची गरज पडलेली नाही. सर्वांगकंप हाही एक असाध्य रोग आहे, पण त्या रोगावर सुद्धा इथे उपचार सुरू आहे. मग लोकांचं सुरुवातीला असं म्हणणं पडलं की मेंटल स्ट्रेनमुळे झालं, कारण तिथं 12 तास ड्युटी होती माझ्याकडं. आणि रोज पार्टी करस्पॉन्डन्स तुम्हाला माहिती, प्रायव्हेटमध्ये फार स्पीच करून घेतात लोक. ह्या व्याधीला आयुर्वेदानुसार कंपवात असं म्हणतात, सर्वांग कंपवात. पण आम्ही हा आजारावर ट्रीटमेंट देत असताना रौप्य भस्म, बंगशील आणि अश्वगंधा आणि कवचबीज याचं एक मिश्रण त्यांना देतो. मन आणि शरीराचाही संबंध असतो आणि हे त्या आपल्या स्वतःला आज्ञा देऊन थोडा वेळ शांत बसू सुद्धा शकतात. देशपांडे, थोडं शांत व्हा, शांत व्हा. छान 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 छान. आणि चांगले सुशिक्षित आहेत, बायोकेमिस्ट होतात ना, MSc मायक्रो MD आहेत ते. आणि छान पद्धतीनं ते करू शकतात. आणि मला अशी आशा आहे की निदान 70-80% तरी मी यामध्ये चांगला त्यांना फायदा मिळवून देऊ शकते. किडनीच्या सर्व विकारांवरती सरिताताई संशोधनही करत आहेत आणि उपचारही करत आहेत. मध्यंतरी अतिशय सिरियस झालेल्या हिपॅटायटिस Bच्या एका रुग्णाला त्यांनी रोगमुक्त केलेलं आहे. हा पेशंट माझ्याकडे ॲडमिट झाला तेव्हा त्याच्या दारूच्या व्यसनामुळे त्याचं लिव्हर बऱ्यापैकी खराब झालेलं होता. आणि तेव्हा मी मॅडमला म्हटलं की मॅडम, माझ्याकडून तर मी सगळं केलेलं आहे, तुम्ही अजून काही करू शकता का या पेशंटसाठी. आज अभी कम से कम 1 महीना होने को आया हम इधर आए. तो पहले जब आए थे तो जब ज़रा थोड़ा ही चलता था, चलने को नहीं आता था, खाना नहीं खाता था, कुछ नहीं, बेड पे सो के रहता था. तो हमारे डॉक्टर साहब की मेहरबानी से ना मैडम को उन्होंने मदद करे. जब इनके इसमें आया तो मैडम ने ना हमारे को बहुत साथ दिए. उनके दवा पानी दिन रात की, तो वो पूरा एकदम अभी अच्छा हो गया. डायलिसिस करणं ही अतिशय खर्चिक आणि वेदनामय अशीच प्रक्रिया असते. पण किडनी फेल्युअरसाठी त्याच्याशिवाय गत्यंतर नसतं. आणि म्हणूनच सरिताताईंनी सध्या ह्या रोगांवरती संशोधन केलेलं आहे आणि त्यावर त्या PhD सुद्धा करत आहेत. ससून हॉस्पिटलमध्ये माझ्याकडं रुग्ण येतात ते किडनी फेल्युअरसाठी येतात मॅडम, मुख्यतः किडनी फेल्युअरसाठी. आणि खूप लांबून येतात. किडनी फेल्युअरवर सांगत असताना मॅडम, किडनी फेल्युअरचे पेशंट माझ्याकडे अल्टरनेटिव्ह डायलिसिसचे पेशंट असतात
जे एक दिवस 8 डायलिसिस असतील असे पेशंट, दुसरे पेशंट असे असतात की ज्यांना 8 दिवसातून 2 वेळा, 8 दिवसातून 3 वेळा. आणि ही डायलिसिसची जी पद्धती आहे किंवा प्रक्रिया आहे सगळीकडे उपलब्धता नसते मॅडम. आणि त्यामुळे मला असं वाटलं की आपण शासन स्तरावर काम करत असताना अशा रुग्णांना दिलासा देऊ शकतो का, तर मला असं वाटलं नक्कीच देऊ शकतो. शरीरातल्या चयापचय क्रियाचा महत्त्वाचा भाग आहे तो लिव्हर आहे आणि त्यावर आम्ही औषध देत असताना लिव्हरवर अगोदर औषध देतो आणि किडनीवर औषध देतो आणि त्यामुळं सगळं हे होतं. त्यात आम्ही पंचकर्माचाही भाग घेतो आणि मला चांगले रिझल्ट्स मिळालेले आहेत. ब्लड युरिया हा 40पर्यंत नॉर्मल असतो. माझ्याकडं अगदी 500-400पर्यंतचे ब्लड युरियाचे पेशंट येतात, म्हणजे इथपर्यंतचे सुद्धा आलेले आहेत. क्रिएटिनाईन हे 1.5पर्यंत नॉर्मल असतं. 31 क्रिएटिनाईनपर्यंतचे पेशंटसुद्धा आपल्याकडे येतात. बऱ्याच जणांना आपल्याकडे आल्यानंतर डायलिसिसची शक्यतो गरज पडत नाही. कारण 2 दिवस मी ठीक आहे, 2 दिवस बरे वाटले की परत डायलिशन जायचं. डायलिशन करून घेतलं की 6 दिवस घरात झोपून आजारी, काय उपयोग आहे त्याचा. डायलिसिस हे आठवड्यातनं 2 वेळा होतं. तर ते आता म्हणजे कमीत कमी 3 महिने झाले जवळजवळ नाही करतच नाही. पण खूप फरक पडला. तर मग इथं मी ॲडमिट झालो होता. 2 महिने मला झाले इथे. 2 महिने पुष्कळ फरक पडला. चालायला लागलो, थोडंफार खायला लागलो, एवढा म्हणजे मला बराचसा फरक जाणवला की मी याच्यात बराच ठीक झालो. तर या ठिकाणी औषधोपचार घेतले 3-4 महिने. तर 3-4 महिन्यामध्ये माझं 4वरून 1.44वर माझं ब्लड क्रिएटिनाईन आलं. अगदी मी समाधान आहे आणि ते सर्व कमी खर्चामध्ये माझं इलाज झालेलं आहे आणि मला बरंही वाटतं. मला आनंद वाटतो की शासन स्तरावर आयुर्वेद विभागामध्ये मी अशा लोकांना, जवळजवळ हजारो लोकांना मी याच्यातून चांगला मार्ग दाखवलेला आहे. शासन दरबारी जी कामं आहेत ही रुटीन कामं आहेत मॅडम. आम्ही खूप काही मोठं करत नाही आहे असं मला तरी वाटतं की ही रुटीन कामं आहेत, याच्यासाठीच तुम्ही आहात आणि तुमच्याकडे आलेला पेशंट तुम्हाला तो बरा करायचा आहे. सध्याचे डायरेक्टर डॉक्टर कोहली सर यांचंसुद्धा आम्हाला चांगलं मार्गदर्शन मिळतं, त्यांचा पाठिंबाही आम्हाला मिळतो आणि म्हणूनच आम्ही ही सगळी कामं करू शकतो. पण हे करत असताना ससूनचा आयुर्वेद विभाग अजून सुसज्ज व्हावा, तिथले कर्मचारी वर्ग वाढावेत आमचे आणि डॉक्टरांची संख्या वाढावी आणि पंचकर्म विभाग हा जर सुसज्ज झाला, थोडासा विस्तृत विषयाच्या ऐवजी 30 शय्या केली आणि त्यांना एके ठिकाणी स्थिरत्व जर मिळालं तर मला वाटतं ससूनचा आयुर्वेद विभाग अजून खूप चांगल्या पद्धतीनं काम करू शकेल. असे निरनिराळ्या रोगांचे रुग्ण इथे नित्य येत असतात आणि रोगांची नावं तरी किती सांगावीत. नेत्रविकार आहेत, त्वचा विकार तर आहेतच, हृदयाचे विकार आहेत, त्याच्यानंतर स्त्रियांचे विकार आहेत. असे अनेक विकारांवरती सरिताबाई इथे नित्य रुग्णांना रोगमुक्त करत असतात आणि या साऱ्या रोगांवरती सरिताबाईंचं संशोधन नित्य चालू असतं. या संशोधनाचा फायदा वैद्यांनी घ्यावा, त्याचबरोबर रोग्यांनी सुद्धा घ्यावा आणि रोगमुक्त व्हावं अशीच त्यांची अपेक्षा असते आणि त्या दृष्टीनेच त्यांची वाटचाल सुरू आहे. काही औषधांनी आपण दोष शरीरातच कमी करण्याचा प्रयत्न करतो, पण ह्या ज्या पंचकर्म शोधन पद्धती आहे त्यात ती दोष बाहेर टाकल्या जातात. समजा एक राजक्षमाचा TBचा पेशंट आहे, त्याला काही खोकला कमी होण्यासाठी दाबण्यासाठी औषधं देतो, ती शमन चिकित्सा म्हणतो आम्ही. पण ती देण्यापेक्षा जर आपण त्याला सद्य ओमन दिलं की आज रात्री दही भात साखर तूप खायला दिलं, दुसऱ्या दिवशी म्हणजे एक दोष वाढवण्यासाठी दुसऱ्या दिवशी त्यांना एक मऊ पातळ अशी खीर तांदळाची, तांदूळ साखर दूध आणि तूप हे खाऊन पातळ खीर खायला दिली, त्यानंतर थोडंसं चाटण दिलं, मदनफळ, ज्येष्ठ मध, पिंपळी आणि सेंदव यांचं मधासोबत चाटण देऊन आपण त्यांना 2-4 ग्लास दूध प्यायला दिले, अगदी एक छान सपाटून उलटी होणार. पण अगोदर जे रात्रीचं आपण दिलेलं असतं त्यांनी काय होतील की तो कप दाबल्या जाण्याच्या ऐवजी तो बाहेर टाकणार आहे आणि पूर्ण भांडं स्वच्छ होणार आहे ते. आणि ही शोधन चिकित्सा ही आयुर्वेदाची खासियत आहे. एक CA ब्रेस्टची पेशंट माझ्याकडे आली होती, कॅन्सर होता तिला आणि ती पेशंट जवळजवळ 65 एजची आहे. ती माझ्याकडे 2003 का 4 सालात आली होती. तिची गाठ पाहताना मला ती गाठ अशा पद्धतीनं पाहावी लागायची, म्हणजे एवढी मोठी होती नारळाची आणि एवढीच कठीण होती. असं असताना आणि अँकॉलॉजिस्टनी तिला ऑपरेटिव्ह सांगितलं होतं की ऑपरेशन करा म्हणून आणि 2nd स्टेज आहे म्हणून सांगितलं. 2007मध्ये माझं निधन झालं कॅन्सरचं. 2007पासून माझा उपचार चालू आहे.
आता माझी गाठ पूर्ण गेली. आज मी अगदी बरी आहे. आता व्यवस्थित आहे. गाठ वगैरे सगळी गेली. अगदी किंचित गाठ राहिली आता थोडीशी. आणि औषधं पण आता सगळी कमी झालीत माझी. हजारो वर्षांपूर्वी आपल्या महर्षींनी हे सिद्ध केलेलं आयुष्याचं शास्त्र आयुर्वेद, पण काळाच्या रेट्यामध्ये हे कुठेतरी हरवत चाललेलं आहे. खरं तर जगणं देणारी ही संजीवनी आहे. म्हणजे आयुर्वेदामध्ये असं सांगितलं जातं की एकही वनस्पती अशी नाही किंवा एकही असं द्रव्य नाही की ते औषध नाही, पण त्यातलं औषधत्व ओळखणारा वैद्य मिळणं आवश्यक आहे. हेच आयुर्वेदाचं यश आहे. ही सारी माहिती तुम्हाला देण्याचं प्रयोजन इतकंच की मुठभर लोकांना जरी ह्याचा लाभ झाला तर जनता दरबारचा आपला उद्देश सफल झाला असंच आपण म्हणू शकतो. अर्थात ही माहिती तुम्ही तुमच्या बुद्धीच्या जोरावर किंवा अनुभवांच्या जोरावर तपासून पाहावी ही विनंती. अशा प्रकारच्या चांगल्या प्रयोगांची किंवा संशोधनांची माहिती तुम्ही लवकरात लवकर आमच्यापर्यंत पोचवा. त्यासाठी तुमच्या प्रतिक्रिया असतील, तुमचे विचार असतील, तुमच्या काही सूचना असतील त्याही जरूर आमच्यापर्यंत पोचवा. त्यासाठी आमचा ईमेल ID आहे janatadarbar@yahoo.in. ह्या आमच्या ईमेल ID वरती लवकरात लवकर तुमचे विचार आमच्यापर्यंत पोचवा. लक्षात ठेवा, चांगल्यातून नेहमी चांगलंच घडतं आणि अशा सकारात्मक प्रयोगांसाठी तुमचा आमचा सर्वांचा हा जनता दरबार. या जनता दरबारामध्ये दर सोमवारी रात्री 10 वाजता आपण सह्याद्री वाहिनीवरती भेटतच असतो. दर शुक्रवारी सकाळी 8 वाजता पुनःप्रक्षेपणामध्ये आपण भेटतच असतो. लक्षात ठेवा, तुमचा आमचा सर्वांचा हा जनता दरबार. एक सकारात्मक पाऊल टाकण्यासाठी जनता दरबार.